सकाळी 6 वाजता दरवाजा उघडला. बाहेर असं मस्त असं शांत असं वातावरण होतं. हे माझ्या आधी उठलेले होते. मंदिराची लाईट पण थोडीशी चमकत होती. यांनी गायांना कांडी भिजत घातलेली होती. तोपर्यंत त्यांनी गायांना चारा टाकून शेण उचलून घेतलं. गाया मस्त चारा खात होत्या आणि नंतर त्यांचं शेण पण टाकून झालं होतं. तोपर्यंत कांडी पण मस्त भिजलेली होती. यांनी बारली आणि कांडी आणि गायांना पाणी पण बारलीमध्येच पाजता आणि त्यांना खाद्य ठेवलं होतं. इकडं कॅनमध्ये दूध ओतत होते. भाऊंनी गाय पाणवली होती. लाईट पण नव्हती. मग यांनी हातानेच गाया पिळल्या आणि अंगणामध्ये खूप पालापाचोळा झाला होता. मग मी अंगण मस्त झाडून काढलं. पालापाचोळा टपामध्ये गोळा केला. तोपर्यंत रिया पण उठली होती. मम्मी मम्मी करत माझ्याकडे आली. आमची एक माऊ आहे, ती बाहेरच असते. यांनी तिला बाहेरच सवय लावली. मग ती बाहेरच दूध पिते आणि मग घरात गेले. हे बोलले की घरामध्ये दूध घेऊन जा. रियाला पण दूध चहा प्यायचा होता. मग घरात दूध घेऊन गेले आणि आथरून तसंच पडलेलं होतं. मग आथरून वगैरे मस्त काढून घेतलं. कपड्यांच्या घड्या वगैरे घातल्या. मग बेड वगैरे व्यवस्थित झटकून घेतला. मग फर्निचर वगैरे झटकलं. मग व्यवस्थित सगळं नीटनेटकं लावलं. नंतर घरं वगैरे झाडून घेतले. मग कचरा निघालेला होता घरातला तर सुपडीमध्ये भरून घेतला आणि आकाशामध्ये सूर्य पण हळूहळू वर यायला लागला होता. किती छान लाल असा आकाश दिसत आहेत आणि किती छान असं वातावरण होतं. आणि नंतर आम्ही मस्त आणि मग दात वगैरे घसले, आंघोळ केली, फ्रेश झालो. रियाचे केस कोरडे केले. मी पण डोकं धुलं होतं. मग केस कोरडे केले. यांच्या गाया पिळून झाल्या होत्या तोपर्यंत. यांनी कॅनमध्ये दूध टाकलं. मग मी बादल्या वगैरे घसून काढल्या. मग पालथ्या मारल्या. मग खाद्याचे टप वगैरे धुवून काढले. मस्त ते ठेवून दिले. मग यांनी गायांना मकाची कुटी केली होती. कुटी मशीनमध्ये मस्त तोपर्यंतमध्ये भरली. गायांना नेऊन गव्हाणीमध्ये टाकली. गाया मस्त प्रकारे कुटी खात होत्या. मग मी घरामध्ये गेले. तुळशीची देवपूजा केली. तुळशीला हळदी कुंकू लावलं. सूर्यनारायणाचं दर्शन घेतलं. मग थोडीशी रिलॅक्स झाले. पाणी पिले. तोपर्यंत दूध तापत होतं. तोपर्यंत मी भांडे घसलेले होते रात्री, ते भांडे लावून दिले. नंतर मग कांदा कापला तर कांद्याने रडू आलं होतं तर रिया माझे डोळे पुसत होती. रियाची माझ्या मागे सुटूबुटू चालूच असते. मग तोपर्यंत आमचा चहा पण उकळलेला होता. मग मस्त चहा पिलो. परत दूध ठेवलं होतं शेगडीवरती. मग चहा पिलो. मग चहा प्यायचा झाला होता. मग कपडे धुवून काढले. रिया पण मध्ये कपडे धुवायला सुटूबुटू करत होती. मग मस्त कपडे वाळत घातले. हे पण आले होते गावात दूध टाकून. मग दुधाच्या कॅन वगैरे मस्त घसून काढल्या. मग सगळं बाहेरचं आवरलं होतं. घरामध्ये आले. शेगडीवरती कढई ठेवली. त्यात कांदा परतायला टाकला. त्यानंतर मग मी पाण्याच्या बॉटल भरून ठेवल्या. कांदा परतोपर्यंत मग रिया पण मध्ये वैताग देत होती. तिचं चालूच असतं. तिला आता एक सवय लागली. पंचपात्री घेते आणि किचनजवळ उभं राहते. मी गावात राहते. तिला पण ते ऐकतच नाही. आणि आता आमचे पोहे गरम गरम तयार झाले होते. आम्ही यांना बोलवायला वावरात गेले होते गरम गरम पोहे खाण्यासाठी. भाऊनी घासाचं घस गोळा केला आणि रिया त्याच्या उड्या मारत होती. मग हे घेऊन आले. असं गेलं 6 ते 9 कळलंच नाही. असतं गावाकडचं.